म्हणजे याचा तुम्हाला एक इंटरेस्टिंग उदाहरण सांगतो. 1987च्या आसपास एक संस्था आहे, ट्रॉपिकल बॉटॅनिकल गार्डन रिसर्च इन्स्टिट्यूट. ओके. तर याची काही रिसर्च टीम जी आहे ती केरळमधले जे काही फॉरेस्ट आहेत तर तिथे संशोधन करण्यासाठी गेली होती. ही संस्था अशी आहे की एशियामधलं सगळ्यात जास्त प्लांट कलेक्शन याच्याकडे आहे. ओके, या संस्थेमध्ये आहे. तर यांची एक सायंटिस्टची टीम ट्रॉपिकल फॉरेस्टमध्ये केरळमध्ये गेली होती. आता साहजिकच घनदाट फॉरेस्टमध्ये तुम्ही जात असाल अननोन ठिकाणी, तर तुम्ही तिथले लोकल कोणाची तर मदत घेता जे तुम्हाला गाईड करत असतात. तर त्या एरियामध्ये, त्या फॉरेस्टमध्ये कानी नावाची एक ट्राईब राहायची, म्हणजे राहते अजूनही. ओके. तर कानी ही ट्राईब आहे. तर त्याच्यातले एक दोघं तिघ जण मेंबर जे आहेत ते ह्यांना गाईड करण्यासाठी, वाट दाखवण्यासाठी त्यांच्याबरोबर सोबत असायचे. मग हे एक्सपिडिशन काही दिवसांचं होतं. सो त्या फॉरेस्ट मधून फिरत असताना सायंटिस्ट मंडळी वगैरे सगळे एक्झॉस्ट व्हायचे, खूप चालल्यामुळं, दमल्यामुळं वगैरे. पण हे जे दोघं तिघं त्यांच्याबरोबर आले असतील, ट्राईब्स आहेत, कानी ट्राईबचे मेंबर्स, तर हे मात्र थोडं चालले की काही फ्रुट्स बेरीज खायचे आणि पुन्हा ताजे तवाने व्हायचे. मग सायंटिस्टने बऱ्याचदा हे ऑब्झर्व केलं काही दिवस. त्यानंतर त्यांना जाणवलं की आपण थकतोय पण हे ट्राईब्स थकत नाही आहेत. ओके. सो मग त्या ट्राईब्सने पण काही अटींवरती त्या सायंटिस्टला ते सांगितले की ह्या बेरी तुम्ही पण खाऊन बघा. आणि त्या सायंटिस्टने आपण खाल्ल्यानंतर ते लक्षात आलं की एकदम उत्साह वाढतो, आपण फटीग येत नाही, आपण दमत नाही. ओके. सो आता त्या कानी ट्राईब्स मध्ये त्यांचं जे काय परंपरा आहे तर त्यामध्ये त्यांच्यामध्ये जे मेडिकल प्रॅक्टिस करणारे होते, म्हणजे ट्रायबल मध्ये जसं आपण हकीम किंवा वैद्य म्हणतो. ओके. तर त्यांच्या ट्रायबल कम्युनिटीमध्ये जे होते तर ते त्यांच्या ट्रॅडिशन मधून हे सगळे जे काय उपयोग आहेत, आयुर्वेदिक उपयोग म्हणा किंवा मेडिसिनल उपयोग आहेत त्या फॉरेस्टमध्ये सापडणाऱ्या प्लांट मटेरियलचे, तर हे त्यांच्या पुरतं सीमित असायचं. ओके. त्याचा उपयोग ते त्यांच्या ट्राईब्सला करायचे, पण ते नॉलेज हे त्यांच्या एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशनला ते तेवढ्याच मेडिकल प्रॅक्टिस करणाऱ्या किंवा त्या वैद्यांपुरतंच माहीत असायचं. मग त्यातल्या काही लोकांनी ही माहिती ह्या सायंटिस्टना दिली. सायंटिस्टना दिल्यानंतर हे जे काही बेरीज असतील किंवा ते प्लांट आहे ते प्लांटचं सॅम्पल घेऊन त्याच्यावरती संशोधन केलं गेलं आणि त्याच्यापासून एक संजीवनी समथिंग काहीतरी नावाचं एक ड्रग काढलं गेलं, ज्याच्यामुळं म्हणजे इन्स्टंट एनर्जी भेटते. ओके. किंवा एकदम उत्साही माणूस राहतो. सो याचं आता कमर्शियलायझेशन झालं. जे ट्रॅडिशनल नॉलेज इतकी वर्षानुवर्षे ह्या कम्युनिटीने आपल्यापुरतं जपून ठेवलं होतं, ते प्लान जपून ठेवलं होतं, ते नॉलेज पण जपून ठेवलं होतं, त्याचा आता कोणीतरी कमर्शियल यूज करतंय, त्याच्यापासून प्रचंड प्रमाणात पैसा कमवतोय. आता मग हे ज्यांनी जतन केलं तर त्यांना तर याच्यातून काहीच नाही मिळालं. मग हा इश्यू खूप मोठा झाला. मग केरळ गव्हर्नमेंटनं पण स्टँड घेतला याच्यामध्ये. नंतर मग काही जे काही ड्रग्ज तयार केलेला आहे, म्हणजे आरोग्य पाच्च्या नावाचा एक वनस्पती होती, आता ही मल्याळम भाषेतली असेल, ते आरोग्य पाच्च्या नावाची ती वनस्पती होते. ओके. तर त्या वनस्पतीचा जो काही यूज होईल तर त्या यूजच्या अनुषंगाने काही बेनिफिट शेअरिंग आहे ते कानी ट्राईबला मिळेल, अशा पद्धतीने नंतर ती सेटलमेंट झाली. मग हा वाद वरचेवर होत राहिला. म्हणजे हे आपल्या इंडियन कंटेक्समध्ये आपण सांगितलं की ही संस्था पण आपल्या देशातलीच होती, पण बऱ्याचदा आफ्रिकन कंट्रीच्या नशिबात ह्याच्यापेक्षा वर्स्ट कंडिशन्स असतात. कारण युरोपमधून अशी काही टीम येते, त्यांना काहीतरी सापडतं, ते घेऊन जातात आणि जी ट्राईब्स किंवा जी लोक हे सगळं सांभाळून ठेवलेलं आहे त्यांना काहीच मिळत नाही. ओके. सो हे सगळं होऊ नये म्हणून कन्व्हेन्शन्स ऑफ बायोलॉजिकल डायव्हर्सिटी, सीबीडी अस्तित्वात आली 1992 साली आणि आपण त्या आधारित बायोडायव्हर्सिटी ऍक्ट हा 2002 साली एस्टॅब्लिश केलेला आहे. त्याच्यामध्ये आणखीन मी तुम्हाला एक्झाम्पल देऊ शकतो, जसं बघा की हळदीचं उदाहरण घ्या. तर आपण सिम्पली जखम झाल्यानंतर बघा त्या जखमेवरती हळद लावतो. ओके. कारण हळद हे अँटीबॅक्टेरियल अँटीव्हायरल आहे आणि जखम लवकर भरून निघते. तर हे आपल्याकडं, हे आपलं जे ट्रॅडिशनल नॉलेज आहे ते हजारो वर्षांपासून आहे आणि आपल्याकडे काही आयुर्वेदिक स्क्रिप्टमध्ये हे लिखित स्वरूपात पण आहे आणि आपल्याकडं ते जनरेशन टू जनरेशन आजीकडून त्याच्या नातवाकडून पुन्हा त्याच्या पुढच्या पिढीला अशा पद्धतीने ते हस्तांतरित पण झालेलं आहे. मग काही वेस्टर्न सायन्सेस मधले काही ऑर्गनायझेशन्स आहेत तर त्यांनी युरोपमध्ये आणि काही ठिकाणी अमेरिकेमध्ये पेटंट फाईल केलं की आम्हाला हळदीमध्ये
किंवा आणखीन एक उदाहरण आहे नीमच्या बाबतीत, कडुनिमच्या बाबतीत. कडुनिम पण बघा अँटीबॅक्टेरियल आहे, त्यामुळे आपण दात घासण्यासाठी वगैरे त्याची काडी वापरतो. किंवा नीम एक्स्ट्रॅक्ट असणारे सोप आहेत, फेस वॉश आहेत. ओके, कारण ते अँटीबॅक्टेरियल अँटीव्हायरल आहे. तर याच्यामधले केमिकल एक्स्ट्रॅक्ट काढून ह्याच्यामध्ये मेडिसिनल प्रॉपर्टी आहे असं शोध दाखवून त्यांनी पेटंट घेतलं. म्हणजे इमॅजिन करा, आता तुम्ही नीम बेस्ड फेस वॉश वापरताय किंवा हळद असणारी एखादी फेस क्रीम वापरताय, तर त्याला तुम्हाला त्या कंपनीला रॉयल्टी द्यावी लागली असते, कारण त्यांनी शोध लावलाय की ह्याच्यामध्ये मेडिसिनल प्रॉपर्टी आहे. जो शोध ऑलरेडी हजारो वर्षांपासून आपल्याकडे आहे आणि आपली सोसायटी त्याचा वापर करते. ओके, म्हणजे हा थोडा डिफरंट पार्ट आहे. ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंटने मग काय केलं, TKDL ची स्थापना केली. व्हॉट इज TKDL? ट्रॅडिशनल नॉलेज डिजिटल लायब्ररी. ह्याच्यामध्ये काय केलं, वर्षात पूर्ण जगामध्ये ज्या 5 भाषेमध्ये पेटंट जास्तीत जास्त फाईल केले जातात, जसं इंग्रजी आहे, जर्मन आहे, जपानीज आहे, तर या 5 भाषांमध्ये जे काय आपलं ट्रॅडिशनल नॉलेज आहे, आयुर्वेदिक असेल किंवा वेगवेगळ्या स्क्रिप्चरमध्ये लिहिलेलं असेल, तर त्याचं सगळं ट्रान्सलेशन केलं गेलं आणि ते त्या पेटंट ऑफिसेसना अवेलेबल करून दिलं गेलं. म्हणजे उद्या कोणी समजा एखाद्या वनस्पतीमधून किंवा प्लांटमधून ड्रग शोधून काढला आणि ह्याच्यामध्ये मेडिसिनल प्रॉपर्टी आहे किंवा याचा उपयोग असा असा होऊ शकतो असं जर क्लेम केलं, तर ते पेटंट ऑफिस काय करेल, ते लगेच लॉग इन करून चेक करेल की असं ऑलरेडी इंडियामध्ये हे ट्रॅडिशनल नॉलेजचा पार्ट आहे का, कुठेतरी हे डॉक्युमेंटेड आहे का. तर त्यामध्ये ते डॉक्युमेंटेड असेल तर त्याला पेटंट नाकारलं जाईल. ओके, तर हे बायोडायव्हर्सिटी ऍक्ट आणि TKDL हे 2 इनिशिएटिव्ह त्यावेळी घेतले गेले. ओके, TKDL काय आता आपल्या अभ्यासाचा पार्ट नाही, तो आपल्याला प्रिलिम्सला होता. सो बॅक टू अवर सिलेबस, बायोलॉजिकल डायव्हर्सिटी ऍक्ट. आता बायोलॉजिकल डायव्हर्सिटी ऍक्ट नावातच आहे, जी काही जैवविविधता आहे इंडियामध्ये, तर ती जतन करण्यासाठी किंवा त्या बायोलॉजिकल डायव्हर्सिटीचा कमर्शियल यूज जर होत असेल, तर त्यामध्ये काही अधिकार तिथल्या लोकल जनतेला, काही अधिकार गव्हर्नमेंटला तो असला पाहिजे. तर या अनुषंगानं बायोलॉजिकल डायव्हर्सिटी ऍक्ट 2002 साली पास केला गेलेला आहे. ओके, सो त्याच्या आधी तुम्हाला प्रिलिमला झाला असेल की युनायटेड नेशनचा जो कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी आहे, ज्याला आपण CBD म्हणतो, जो 1992 मध्ये अर्थ समिटला पास केलेला आहे रिओ दी जानेरिओ मध्ये. बरोबर, तुम्ही एन्व्हायरमेंटला बघितलं असाल. सो याच्या अंतर्गत हा पास केला गेलेला आहे. तर CBD मध्ये काय महत्वाचं आहे की एखाद्या जे काही युनायटेड नेशन्सने हे कन्व्हेन्शन पास केलं बायोलॉजिकल डायव्हर्सिटी मध्ये, तर याच्यामध्ये काय म्हटलं गेलं आहे की एखादं बायोलॉजिकल रिसोर्सेस हे ज्या देशामध्ये आहे त्या देशावरचा त्याच्यावरती सोव्हरेन राईट्स आहेत. ओके, ज्याला आपण सार्वभौमत्व म्हणतो, म्हणजे एक्सक्लुझिव्ह राईट्स असतात. म्हणजे एखाद्या याच्यामध्ये देशामध्ये समजा एखादी वनस्पती आहे आणि त्याचा काहीतरी मेडिसिनल प्रॉपर्टीज आहेत. ओके, आणि कुठले तरी बाहेरची एखादी रिसर्च बॉडी आली, ते वनस्पतीवर संशोधन केलं, ते वनस्पतीचे सॅम्पल्स घेऊन गेले आणि त्याचं कमर्शियल औषध करून विकतायत, पैसा कमवतायत, तर इथं त्या देशाला काहीच मिळणार नाही. कुठल्या देशाची संपत्ती आहे, कुठल्या देशामध्ये हे जतन करून ठेवलं गेलं, ही बायोडायव्हर्सिटी एवढी वाढली, तर त्या देशाचं सुद्धा त्यामध्ये त्या मॉनिटरी टर्म्समध्ये काहीतरी त्याला वाटा मिळाला पाहिजे. तर हा एक आहे. प्लस हे रिसर्च होताना किंवा हे रिसर्चचं कमर्शियलायझेशन करताना, त्यातून पैसे कमवताना त्या देशाची परमिशन घेतली पाहिजे. अशा पद्धतीनं काही एक्सक्लुझिव्ह राईट्स त्या ओनर कंट्रीला याच्यातून मिळालेले आहेत. ओके, सो अगदी बेसिक पासून सुरुवात करूया. बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय? तर बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय, सिम्पली जे काय लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत अर्थवरती, त्याच्यामध्ये जी काय व्हेरिएबिलिटी आहे, आपण ऍज अ माणूस म्हणून जरी बघितला, ह्युमन जरी बघितला, तर ह्युमन्स मध्ये बघा आफ्रिकन वेगळे दिसतात, इंडियन वेगळे दिसतात, चायनीज वेगळे दिसतात, युरोपियन लोक वेगळे दिसतात. ओके, त्यानंतर ते एस्किमो वगैरे राहणार आहेत अंटार्क्टिका आर्टिक वरती वगैरे, तर ते वेगळे दिसतात, रशियन्स वेगळे दिसतात. तर ही व्हेरिएबिलिटी आहे. तशाच पद्धतीनं प्रत्येक प्लांट मध्ये सुद्धा वेगवेगळी व्हरायटीज आहेत. इव्हन डॉगची ब्रीड्स जरी घेतले तरी प्रचंड प्रमाणामध्ये त्यामध्ये व्हेरिएशन्स आहेत. तर ही सगळी बायोडायव्हर्सिटी झाली. त्यानंतर पुढची टर्म आहे बायोलॉजिकल रिसोर्सेस. मग एखादा प्लांट असेल, अॅनिमल्स असेल, मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील किंवा त्याचं जेनेटिक मटेरियल असेल किंवा त्यापासून बनवलेले बाय प्रोडक्ट असेल, ज्याचा पोटेन्शियल यूज आहे किंवा ऑलरेडी ऍक्च्युअल यूज होतोय, तर ते सगळं
बायोलॉजिकल रिसोर्सेस मध्ये येत. ओके, आता याच्यामध्ये ह्युमन जेनेटिक मटेरियल इन्क्लुडेड केलेलं नाही आहे, कारण बायोलॉजिकल डायव्हर्सिटी ऍक्टच्या त्या कार्यकक्षेच्या ते बाहेर आहे. ओके, सो बायोडायव्हर्सिटी ऍक्ट 2002 ला पास केला गेला. त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत? एकतर बायोलॉजिकल रिसोर्सेसचं कॉन्झर्वेशन करणं. ओके, समजा त्याचा काही कमर्शियल यूज होत असेल, एखाद्या औषधासाठी वापरलं जात असेल किंवा एखाद्या इंडस्ट्रीमध्ये रॉ मटेरियल म्हणून वापरलं जात असेल, तर तो वापर जो आहे तो सस्टेनेबल वापरला असला पाहिजे. म्हणजे असं नाही की समजा एखाद्या जंगलामध्येच एखादी वनस्पती सापडते आणि त्या जंगलाची कॅपॅसिटी आहे समजा की 10 टन बायोमास त्या पर्टिक्युलर वनस्पतीचं तयार होऊ शकतं एका वर्षामध्ये फोटोसिंथेसिस आणि ग्रोथच्या माध्यमातून. पण तुम्ही त्या जंगलातून दरवर्षी समजा 50 टन ते बायोलॉजिकल रिसोर्सेस जर एक्सप्लॉइट करत असाल, तर काही वर्षात ते संपून जाईल, ती वनस्पती पण नष्ट होऊन जाईल. तर ते सस्टेनेबल यूजचं उदाहरण नाही आहे. सस्टेनेबल यूजचा अर्थ काय की जेवढी त्या नेचरची कॅपॅसिटी आहे तेवढंच हार्वेस्ट करणं. म्हणजे अगेन पुढच्या जनरेशनसाठी किंवा पुढच्या वर्षासाठी ते प्रोडक्ट किंवा ते बायोलॉजिकल मटेरियल ते रिसोर्सेस अवेलेबल असलं पाहिजे. ओके, त्याला आपण सस्टेनेबल यूज म्हणतो. आणि दुसरं आहे एनेबलिंग फेअर अँड इक्विटेबल शेअरिंग ऑफ बेनिफिट्स. मगाशी मी तुम्हाला सांगितलं, एखाद्या देशाने, एखाद्या राज्याने किंवा तिथल्या लोकल एखाद्या ट्राईबने जर ती बायोलॉजिकल रिसोर्सेस, ती बायोडायव्हर्सिटी जतन करून ठेवली असेल, तर त्याचा जो काय तुम्ही कमर्शियल वापर करून पैसे कमवणार आहात, तर त्याच्यावरती त्या ट्राईबचा, त्या स्टेटचा, त्या कंट्रीचा हा अधिकार राहणार आहे. ओके, तर आता फीचर्स काय आहेत बघा. इट प्रोहिबिट्स द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज. ओके, आता ही ऍक्टिव्हिटीज जर तुम्हाला करायची असेल, सो यू हॅव टू टेक परमिशन ऑफ नॅशनल बायोडायव्हर्सिटी अथॉरिटी, जी या ऍक्ट अंतर्गत स्थापन केली गेली, ज्याचं कार्यालय चेन्नईमध्ये. ओके, तर याचं जर अप्रुव्हल नसेल तर तुम्ही खालील गोष्टी करू शकत नाही. कोणकोणत्या? एनी पर्सन ऑर ऑर्गनायझेशन आयदर बेस्ड इन इंडिया ऑर नॉट ऑब्टेनिंग एनी बायोलॉजिकल रिसोर्सेस ऑकरिंग इन इंडिया फॉर इट्स रिसर्च अँड कमर्शियल युटिलायझेशन. म्हणजे संशोधनासाठी किंवा कमर्शियली युटिलाइज करण्यासाठी जर तुम्ही नॅशनल बायोडायव्हर्सिटीची जर परमिशन नाही घेतली, तर कुठल्याही बायोलॉजिकल रिसोर्सेस तुम्ही रिसर्चसाठी किंवा कमर्शियल युटिलायझेशनसाठी वापरू शकत नाही. ओके, दुसरं, द ट्रान्सफर ऑफ रिझल्ट ऑन एनी रिसर्च. ओके, रिलेटेड टू एनी बायोलॉजिकल रिसोर्सेस ऑकरिंग इन ऑर ऑब्टेन्ड फ्रॉम इंडिया. म्हणजे रिसर्च झाला असेल तर त्याचं रिसर्च तुम्ही फाइंडिंग्स ट्रान्सफर नाही करू शकत. ओके, पुढचा आहे द क्लेम ऑफ एनी इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट. जसं मी आता तुम्हाला सांगितलं, हळदीचं एखाद्यानं पेटंट घेतलं किंवा त्या कानी ट्राईबच्या बाबतीमध्ये जी ट्रॉपिकल गार्डन बॉटॅनिकल इन्स्टिट्यूट आहे, तर त्यांनी पेटंट घेतलं की आम्ही हा ड्रग शोधून काढला, तर ती त्या ट्राईबची इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स होते. लक्षात येतं? तर तुम्ही तसे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स क्लेम करू शकत नाही ऑन एनी इन्व्हेन्शन बेस्ड ऑन रिसर्च मेड ऑन बायोलॉजिकल रिसोर्सेस ऑब्टेन्ड फ्रॉम इंडिया. म्हणजे समजा आपलं हे ट्रॅडिशनल नॉलेज नाही आहे, तुम्ही नवीनच काय जरी शोधून काढलं आपल्या वेस्टर्न घाटातल्या जंगलातून किंवा हिमालयातल्या जंगलातून. ओके, म्हणजे याचं एक रिसेंट उदाहरण देता येईल आपल्याला. सिंधुदुर्ग मध्ये बघा, आंबोली, जिथं पाऊस सगळ्यात जास्त पडतो, तिथे एक नरक्या वनस्पती खूप मोठ्या प्रमाणात आढळते. तर 10-20 वर्षापूर्वी असा एक इन्व्हेन्शन निघालं की नरक्या वनस्पती आहे, तर त्याच्यापासून अँटी कॅन्सरस ड्रग तयार करू शकतो, जे कॅन्सरवर खूप इफेक्टिव्ह आहे. हे कळाल्यानंतर त्या भागामध्ये प्रचंड प्रमाणात नरक्या वनस्पतीची तस्करी चालू झाली. इलिगली ते झाडं जे आहे ते तोडून नेले जात होते. तर आता असे पण काही इन्व्हेन्शन्स असू शकतात की ते आपल्या जुन्या नॉलेजेस मध्ये नाही आहेत, नवीन खरोखरच सायन्सने इन्व्हेन्शन केलेलं आहे. तर अशा केसमध्ये पण जर नॅशनल बायोडायव्हर्सिटी अथॉरिटीचे जर परमिशन नसेल, तर तुम्ही तशा पद्धतीनं कुठल्याही पद्धतीचं इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्सचं क्लेम करू शकत नाही. ओके, सो ह्या ऍक्ट अंतर्गत 3 टप्प्यामध्ये हे रेग्युलेशन चालतं. सेंट्रल लेवलला आता मी सांगितलं तुम्हाला, नॅशनल बायोडायव्हर्सिटी अथॉरिटी आहे, एनबीए. त्यानंतर स्टेट लेवलला स्टेट बायोडायव्हर्सिटी बोर्ड आहे, आणि लोकल लेवलला जिथं बायोडायव्हर्सिटी जास्त आहे, समजा तुम्ही वेस्टर्न गावामध्ये तुमचं गाव आहे, 2-3 गावं मिळून वगैरे, अशा केसमध्ये बायोडायव्हर्सिटी मॅनेजमेंट कमिटी एस्टॅब्लिश केली जाते. हे लोकल लेवलला काम करते. तर या तिघांना स्पेशल फंड, सेपरेट बजेट दिलं गेलेलं आहे.
तर त्या पद्धतीनं ते काम करतात. ओके. आता नॅशनल बायोडायव्हर्सिटी अथॉरिटीचं काम काय बघा, टू नोटिफाय थ्रेटन्ड स्पेसीज अँड प्रोहिबिट रेग्युलेट देअर कलेक्शन, रिहॅबिलिटेशन अँड कॉन्झर्वेशन, हे त्याचं काम आहे. टू डेझिग्नेट इन्स्टिट्यूशन्स ॲज रिपॉझिटरीज ऑफ डिफरंट कॅटेगरीज ऑफ बायोडायव्हर्सिटी रिसोर्सेस. ओके, रिपॉझिटरी म्हणून काम केलं जाईल. त्यानंतर जे काही ग्रीव्हन्सेस आहेत ज्याच्यामध्ये बेनिफिट शेअरिंग संदर्भात जे काही नॅशनल बायोडायव्हर्सिटी अथॉरिटीनं किंवा स्टेट बायोडायव्हर्सिटी अथॉरिटीनं किंवा बोर्डनी जे काय निकाल दिला असेल, म्हणजे समजा एखादी कंपनी आहे आणि निकाल असा दिला की 50% शेअरिंग तुम्ही त्या लोकल ट्राईबला दिलं पाहिजे, जे काय तुम्हाला फायदा होईल, तर त्याच्या विरोधात जर जायचं असेल, त्या निकालाच्या अपील करायचं असेल, तर अपील कुठं करू शकतो, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल, जर आपण NGT म्हणतो. व्हॉट इज नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल? अगेन आपल्याला प्रिलिमला हे झालेलं आहे की एन्व्हायरमेंट स्पेसिफिक जे काय विवाद असतील किंवा कोणाला अपील करायचं असेल, तर स्पेशली एन्व्हायरमेंटसाठी नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलची स्थापना केलेली आहे. ओके, म्हणजे सगळ्यात वरती सुप्रीम कोर्टच आहे अजूनही, म्हणजे NGT मध्ये जे काय निकाल लागेल तेही तुम्हाला मान्य नसेल, अपील करायचं असेल तर अल्टिमेटली सुप्रीम कोर्टच आहे. पण एन्व्हायरमेंट रिलेटेड गोष्टी लवकर स्पीडअप मध्ये त्याचे निकाल लागावेत, त्याच्यावरती काहीतरी निर्णयापर्यंत यावं, ते खूप लांबून येत म्हणून एक एन्व्हायरमेंटसाठी सेपरेट ट्रिब्युनल हे स्थापन केलेलं आहे. सो या सगळ्या निर्णयांच्या विरोधात बायोलॉजिकल डायव्हर्सिटी अंतर्गत जे काही डिस्प्यूट्स असतील, तुम्हाला नॅशनल बायोडायव्हर्सिटी अथॉरिटीला चॅलेंज करायचं असेल, तर तुम्ही डायरेक्ट चॅलेंज नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल मध्ये अपील करू शकता. आता ह्या ऍक्ट मध्ये एक्झम्पशन्स काय आहेत बघा. आता आपल्याकडं जे बायोलॉजिकल रिसोर्सेस आहेत, जे आपण कमोडिटी म्हणून ट्रेड करतो, याचं स्पेसिफिक एक्झाम्पल घ्यायचं असेल तर हळद. टर्मरिक जे आहे आपल्याकडं एक कमोडिटी आहे, ओके, ज्याचा आपण व्यापार पण करतो, तर त्याला हा रूल लागू होणार नाही. नाही तर उद्या काय होईल की मग हळद कोण प्रोड्यूस करतं, प्रत्येक गोष्टीला त्याला रॉयल्टी द्या. ओके, म्हणजे बाहेरच्या देशांनी हळदीच्या प्रॉपर्टीवरती संशोधन केले असं दाखवून ते पैसे कमवणं वेगळं आणि आपल्या देशामध्ये आपण हे युटिलाइज करणं वेगळं. ओके, नाहीतर तुम्हाला जखम झाले, एक चिमूटभर हळद टाकण्यासाठी तुम्हाला रॉयल्टी द्यावं लागेल. येते लक्षात? सो हे कमोडिटी म्हणून आपण वापरतोय, त्यामुळं ते एक्झेम्प्ट केलेलं आहे त्या कारणामुळे. दुसरं आहे, इट एक्सक्लुड्स ट्रॅडिशनल युजेस ऑफ इंडियन बायोलॉजिकल रिसोर्सेस और अँड असोसिएटेड नॉलेजेस. ओके, म्हणजे सेम आहे की आता ट्रॅडिशनल नॉलेज हळदीचंच उदाहरण पुन्हा घेऊ आपण, की त्याचं मेडिसिनल प्रॉपर्टी हे ट्रॅडिशनल नॉलेज झालं, तर त्याचा आपण युटिलाइज करू शकतो. म्हणजे आता समजा एखादी स्पेसिफिक, आता अँटी कॅन्सर ड्रगचं मगाशी आपण एक्झाम्पल घेतलं, तर एखाद्या कंपनीनं शोध लावला असेल तर आपण त्यांच्याच गोळ्या विकत घ्याव्या लागतील, म्हणजे त्यांना पैसा मिळणार आहे. आता हळदमध्ये मेडिसिनल प्रॉपर्टी आहे हे सगळ्यांना माहित आहे, पण ही कुणाची एक्सक्लुझिव्ह राईट नाही आहे, इंडियन पीपल सगळेच फ्रीमध्ये वापरू शकतात. त्यामुळे हे त्या ऍक्ट मध्ये नाही आहे, कारण हे ट्रॅडिशनल यूज आहे इंडियाचा. पुढे आहे युजेस बाय कल्टिवेटर्स अँड ब्रीड्स, म्हणजे फार्मर्स किंवा लाईव्ह स्टॉक किपर्स, बी किपर्स, ट्रॅडिशनल हिलर्स म्हणजे वैद्य किंवा हकीम्स आपण म्हणतो, तर हे सुद्धा यामधून एक्झेम्प्ट केलेले आहेत. मेडिसिनल प्लांटसाठी त्यांना इंडियन कंटेक्स्ट मध्ये जेवढे काय प्लांट्स अवेलेबल असतील ते जर त्याने वापरायचे असतील तर ते फ्रीली वापरू शकतात. त्यासाठी काय नॅशनल बायोडायव्हर्सिटी अथॉरिटीची परमिशन घ्यायची गरज नाही. ओके, सो नॅशनल बायोडायव्हर्सिटी अथॉरिटी कधी एस्टॅब्लिश झाली? 2003 साली, म्हणजे ऍक्ट पास झाल्यानंतर 1 वर्षांनी. स्टॅच्युटरी बॉडी आहे कारण ऍक्ट अंतर्गत आहे. काम काय? फॅसिलिटेटिव्ह, रेग्युलेटरी आणि गव्हर्नमेंटला ऍडवाइज करणं. हेडक्वार्टर आपल्या दृष्टीने महत्वाचं चेन्नईला आहे. एक चेअरपर्सन असतात, 3 एक्स ऑफिशियो मेंबर्स आहेत, एक ट्रायबल अफेअर्सचे 2, एन्व्हायरमेंट आणि फॉरेस्ट मिनिस्ट्रीचे, आणि 7 एक्स ऑफिशियो मेंबर्स आहेत ते गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटशी संबंधित आहेत. जसं ऍग्रिकल्चर रिसर्च एज्युकेशन मध्ये आहेत, बायोटेक, ओशन डेव्हलपमेंट, ऍग्रिकल्चर कोऑपरेशन, मेडिसिनल होमिओपॅथी, सायन्स टेक्नॉलॉजी आणि सायंटिफिक आणि इंडस्ट्रियल रिसर्च. ओके, त्यानंतर 5 नॉन ऑफिशियल मेंबर्स आहेत जे ज्या त्या विषयातले स्पेशलिस्ट आहेत. ओके,
फंक्शन्स आपण आता बघितलं, ऍडवायझरी वगैरे. आता पुढचं बघा, स्टेट बायोडायव्हर्सिटी बोर्ड्स. आता जसं नॅशनल बायोडायव्हर्सिटी अथॉरिटी आहे तशाच पद्धतीनं स्टेटला स्टेट बायोडायव्हर्सिटी बोर्ड आहे, सेक्शन 22 अंतर्गत. ओके. स्ट्रक्चर काय आहे? एक चेअरपर्सन आहे, 5 पेक्षा जास्त नसावेत, 5 किंवा 5 पेक्षा कमी एक्स ऑफिशियल मेंबर्स असतील वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे, त्यानंतर 5 किंवा 5 पेक्षा कमी एक्सपर्ट्स असतील, आणि सगळे जे मेंबर्स आहेत ते स्टेट गव्हर्नमेंट अपॉइंट करेल. हे काय विचारलं जात नाही, वन टाइम रीड आहे. ओके. त्यांचं फंक्शन काय? सेम नॅशनल बायोडायव्हर्सिटी अथॉरिटी जे काम करते तेच हे स्टेट लेवलला करणार. पुढे आहे 3 टायर सिस्टीम मध्ये सगळ्यात बॉटमला बायोडायव्हर्सिटी मॅनेजमेंट कमिटी. तर हे सेक्शन 41 च्या अंतर्गत एस्टॅब्लिश झालेलं आहे. तर आता लोकल बॉडी, समजा अगेन आंबोलीचंच उदाहरण आपण घेऊ. तर आंबोलीमध्ये आता वेस्टर्न घाटात येतं पूर्ण, तर तिथं जी काय बायोडायव्हर्सिटी आहे ती जतन करण्यासाठी ही बायोडायव्हर्सिटी मॅनेजमेंट कमिटी आहे. ओके. तर त्यांचं प्रमुख काम काय असणार आहे? तिथलं जे हॅबिटॅट आहे ते प्रिझर्व करणं, तिथलं लँड जे आहे ते कॉन्झर्व करणं, तिथल्या ज्या लोकल व्हरायटीज आहेत किंवा कल्टिव्हेटर आहेत ते कॉन्झर्व करणं, त्यानंतर जे काय ॲनिमलचे ब्रीड्स आहेत, लोकल ब्रीड्स डोमेस्टिकेटेड, तर ते कॉन्झर्व करणं. ओके. तर इथं स्ट्रक्चर काय असतं बघा. आता ही लोकल बॉडी आहे, तर एक चेअरपर्सन असणार आहे आणि 6 किंवा 6 पेक्षा कमी मेंबर्स असणार आहेत. आता नियम असा आहे की 33% पेक्षा जास्त वुमन, म्हणजे 33% पेक्षा कमी वुमनची संख्या असू नये आणि 18% पेक्षा कमी SC ST मेंबर्सची संख्या असू नये. ओके. त्यानंतर याचा जो चेअरपर्सन आहे तो इलेक्शननी इलेक्ट केला जातो, जेवढे काय मेंबर्स आहेत त्या मेंबर्स मधून. ओके. आणि त्याची मीटिंगचा चेअरमन जो आहे तो त्या लोकल बॉडीचा चेअरपर्सन असतो, मग ग्रामपंचायत असेल तर सरपंच असेल. ओके. म्हणजे हे काय एवढं विचारलं जाणार नाही, फक्त स्ट्रक्चर लक्षात ठेवा. 6 पेक्षा जास्त मेंबर्स असू नयेत, एक चेअरमन आणि 6 किंवा 6 पेक्षा कमी मेंबर असावेत, आणि 1/3 वुमनला रिझर्वेशन, 18% SC ST ला रिझर्वेशन. आता यांचं फंक्शन काय तुम्हाला सांगितलं की त्या एरियामध्ये जी काय बायोडायव्हर्सिटी आहे तर त्याची पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर मेंटेन करणं. ओके. म्हणजे आता आंबोलीचं उदाहरण घेतलं तर त्या आंबोली एरियामध्ये कुठल्या वेगवेगळ्या प्रकारचे बेडूक सापडतात, झाडं सापडतात, फुलपाखरू सापडतात, याचे सेपरेट रजिस्टर, वेगवेगळ्या प्रकारचे साप सापडत असतील तर साप, मोठे प्राणी असतील, वाघ आहे का तर वाघ, नाहीतर मग बाकी बिबटे आहेत का बिबटे, तर अशा हत्ती आहेत का, तर त्यांचं एक सेपरेट रजिस्टर मेंटेन करणं अपेक्षित आहे लोकल बॉडीजने. ओके. सो याच्यामध्ये प्रत्येक स्पेसिस बद्दल एकदम कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्फॉर्मेशन अवेलेबल असणार आहे. आणि म्हणजे इमॅजिन करा की एखादी ती लोकल बॉडी आहे, त्या लोकल एरियात लोक हजारो वर्ष राहतात, तर त्यांना एखाद्या तिथल्या स्पेसिस बद्दल, एखादा प्लांट जर आपण घेतलं तर त्याच्याबद्दल त्यांना जास्त नॉलेज असतं, तर ते सगळं एकत्र करणे हा सुद्धा याचा मागचा उद्देश आहे. ओके. सो गव्हर्नमेंटला जर वाटलं की एखाद्या लोकल एरियामध्ये खूप जास्त बायोडायव्हर्सिटी आहे आणि लोकल एरियानी जर रिकमेंड केलं, ओके, तर तिथे बायोडायव्हर्सिटी हेरिटेज साइट्स डिक्लेअर केलं जातं. आता हे डिक्लेअर लक्षात ठेवा, लोकल बॉडी करणार नाही, लोकल बॉडी खूप छोटी आहे, नाहीतर जेवढे लोकल बॉडीज असतील प्रत्येक जण डिक्लेअर करत राहतील. हे डिक्लेअर कोण करतं? स्टेट गव्हर्नमेंट करतं. ओके. सो असे बायोडायव्हर्सिटी साइट्स महाराष्ट्रामध्ये एक आहे, ग्लोरी ऑफ अल्लापल्ली, गडचिरोली डिस्ट्रिक्ट मध्ये आहे, त्यामुळे हे एक लक्षात ठेवा. ओके. तर आता बायोडायव्हर्सिटी हेरिटेज साइट्स म्हणजे काय? एक तर तो वेल डिफाईन्ड एरिया आहे, त्यामध्ये युनिक बायोडायव्हर्सिटी आहे, जी बायोडायव्हर्सिटी आहे ती आता इकॉलॉजिकली फ्रगाईल आहे. थोडी काही डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटीज जरी केल्या तरी तिथल्या त्या स्पेसिसच्या पॉप्युलेशन वरती, त्यांच्या अस्तित्वावरती प्रश्न उभे राहू शकतात. ओके. मग कुठले इकोसिस्टम असेल, टेरिस्ट्रियल, कोस्टल, इनलँड, वॉटर, मरीन, सगळेच, तर त्याच्यामध्ये ते कॅरेक्टरिस्टिक्स पाहिजेत. म्हणजे थोडं मोर इलॅबोरेट करायचं असेल तर वाईल्ड स्पेसिसचा रिचनेस पाहिजे. त्यानंतर हाय एंडेमिझम. एंडेमिझम म्हणजे काय? एखादी गोष्ट एखाद्या ठिकाणीच आढळते. म्हणजे आता तुम्ही काही बेट बघू शकता, म्हणजे आता साऊथ अमेरिकेमध्ये बघा गॅलापॅगॉस नावाचं एक
आयलँड आहे. ओके, तर त्या आयलँडचं लोकेशन असं आहे की ते कुठल्याही मेजर ट्रेड रूट वरती वगैरे नव्हतं हिस्टॉरिकली. त्यामुळं त्या आयलँडवरती जे ज्या पद्धतीचे कासव किंवा मरीन ॲनिमल सापडतात त्या बेटांच्या आसपास किंवा तिथल्या जंगलात जी काही वनस्पती सापडतात ते जगात फक्त तिथेच सापडतात. काही स्पेसिस जगात दुसरीकडे कुठंच नाही. त्याला आपण एंडेमिझम म्हणतो. तशाच पद्धतीने वेस्टर्न घाटामध्ये सुद्धा आहेत. वेस्टर्न घाटामध्ये काही वनस्पती अशा सापडतात त्या जगात फक्त वेस्टर्न घाटातच आहेत, वनस्पती किंवा प्राणी. त्याला आपण एंडेमिझम म्हणतो. तर तो एक क्रायटेरिया झाला. किंवा प्रेझेन्स ऑफ रेअर अँड थ्रेटन्ड स्पेसिस, कीस्टोन फेसिस हा इकॉलॉजीचा पार्ट आहे, आपल्याला प्रिलिमला झालाय. स्पेसिस ऑफ 11 रिव्होल्युशनरी सिग्निफिकन्स वगैरे हे क्रायटेरिया आहेत. ओके, तर ह्या क्रायटेरियामध्ये बसत असेल तर तिथं बायोडायव्हर्सिटी हेरिटेज साईट्सची आपण घोषणा करतो. ओके, सो एवढं सगळं बायोडायव्हर्सिटी ऍक्ट मध्ये आहे. म्हणजे मला पर्सनली असं वाटतं की ऍग्रिकल्चर रिलेटेड हा ऍक्ट आहे, ऍग्रिकल्चर आणि बायोडायव्हर्सिटी. सो याच्यावरती प्रश्न यायची शक्यता जास्त आहे. आपल्याला टोटल 22-23 ऍक्ट आहेत. सो सगळ्याच ऍक्ट वरती काय येणाऱ्या एक्झामला प्रश्न येणार नाहीत, फक्त 5 प्रश्न येऊ शकतात. सो मला वाटतं की जे मेजर आहेत, जसं फूड सेफ्टी स्टँडर्ड्स ऍक्ट आहे, हा ऍक्ट आहे, तर अशा ऍक्ट वरती प्रश्न यायची शक्यता जास्त आहे. ओके, किंवा पुढे आपण काही ऍक्ट बघणार आहोत. सो प्रश्न याच्यावरती बघू. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स इन द कंटेक्स्ट विथ बायोडायव्हर्सिटी ऍक्ट 2002. बायोडायव्हर्सिटी हेरिटेज साइट्स can be declared by Union government under the Biodiversity Act 2002. बरोबर आहे का? बायोडायव्हर्सिटी हेरिटेज साइट्स आताच आपण बघितलं, कॅन बी डिक्लेअर्ड बाय युनियन गव्हर्नमेंट. बरोबर आहे? युनियन गव्हर्नमेंट नाही, स्टेट गव्हर्नमेंट कडून डिक्लेअर केलं जातं. ओके, त्यानंतर द वैद्य अँड हकीम्स who has been practicing indigenous medicines are now required to give prior intimation to state biodiversity board to use the bioresources of the country. बरोबर आहे का? तर नाही. हे ट्रॅडिशनल प्रॅक्टिसेस जे करतायत तर त्यांना परमिशन घ्यायची गरज नाही. त्यानंतर द patents related to biological resources cannot be applied for without due permission from the National Biodiversity Authority. बरोबर आहे का? आपल्या देशातली एखादी बायोडायव्हर्सिटी आहे आणि त्याच्यावरती पेटंट घ्यायचा असेल, मग तो देशातल्या माणसाला घ्यायचा असू दे किंवा बाहेरच्या देशाबाहेरच्या माणसाला घ्यायचा असू दे, तर त्यांना कंपल्सरी नॅशनल बायोडायव्हर्सिटीची अथॉरिटीची मान्यता घ्यावी लागते. त्यामुळे हे स्टेटमेंट बरोबर आहे. काय विचारलंय, कुठलं करेक्ट स्टेटमेंट आहे, तर ओनली 3 हे करेक्ट आन्सर झालं. येतं लक्षात? काय कन्फ्युजन आहे? ओके, पुढं प्रश्न आहे, नॅशनल बायोडायव्हर्सिटी अथॉरिटी हेडक्वार्टर इज लोकेटेड ॲट, मी सांगितलं मग अशीच झालं डिस्कशन आपलं, चेन्नईला आहे. एनी ग्रीव्हन्सेस रिलेटेड टू डिटर्मिनेशन ऑफ बेनिफिट शेअरिंग or order of the National Biodiversity Authority or State Biodiversity Board under this act shall be taken to the, कुठं आपण अपील करणार आहोत? हाय कोर्टला, डिस्ट्रिक्ट कोर्टला, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलला का बायोडायव्हर्सिटी अपीलंट ट्रिब्युनलला? आता असं काही अस्तित्वात नाही आहे बायोडायव्हर्सिटी अपीलंट ट्रिब्युनल. हे उगाच तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी ऑप्शन तयार केला मी. तर नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलला आपण अपील करू शकतो. ओके,